एक संघ आपण बघितला जय वाघोबा ग्रुप युवा ग्रुप कुंभारपाडा संघ आणि त्यांच्या समोर NCC नायगाव नायबादेवी क्रिकेट क्लब नायगावचा संघ आपण बघितला जो नुकताच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखल झालाय। परंतु नक्कीच हा संघ मात्र जुनाच आहे, परंतु खेळ मात्र आपण पाहणार आहोत की कसा आहे। जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत विजयजी भोये। तर मॅचला होते सुरुवात, गोलंदाज प्रफुल्ल नाईकला आपण पाहिलं या ठिकाणी। तर मॅचला झाली सुरुवात या ठिकाणी पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आले। यावेळेस ऑन स्ट्राईक वरती साईनाथ पाडवी, काय जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा शॉट या ठिकाणी आपण पाहिला कव्हर पॉइंटच्या दिशेनं। चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता रवाना झालाय, चौकार आला या ठिकाणी। म्हटलं जातं ना देवानं सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु जो घासला जातो ना तोच मात्र चमकला जातो। या ठिकाणी निश्चितच घासण्याचं काम चमकण्याचं काम मात्र केलं जातं मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे, एक धाव वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय। पुन्हा एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 6च्या घरामध्ये। सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही बॅटर कडनं। सूरज भादाले अँड साईनाथ पाडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेस आपण पाहिला तर हॅप ट्रॅकर बॉल होता, परंतु संधी होती बॅटरला हुकचा फटका खेळण्याची, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये। डॉट डिलिव्हरी कमबॅक या ठिकाणी केला जातो गोलंदाज प्रफुल्ल नाईकच्या माध्यमातून। मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता प्रफुल्ल नाईकनं, त्याचा तो पहिला झेल सोडला एवन साजाच्या क्षेत्ररक्षकानं, परंतु त्याच्यानंतर त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि नंतर मात्र बॅटिंग लाईफलाईन खूप चांगली पाहायला मिळाली। यावेळेस मात्र फटका फसला होता सूरजचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल सुटल्यानंतर 2 धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात। 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 8। अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक स्पर्धा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेले सुंदर सातिवली गाव आणि या ठिकाणी आपण पाहतो सातिवली गावामध्ये बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी अक्षरशः प्रेक्षकांनी दणाणली आहे। एक मोठी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस आपण पाहिला तर चेंडू अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र पायाने अडवला गेला आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धाव मात्र पलून पूर्ण केल्या, परंतु 1 धाव मात्र या ठिकाणी वाचवले आपल्या टीम करता असं म्हणायला काही हरकत नाहीये। धावफलक 3 ने पुढे जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 11च्या घरामध्ये। पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय। प्रफुल्ल नाईकचं पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहिलं, चांगली सुरुवात झाली आहे 2 बॅटर कडनं। सूरज भादाले आणि साईनाथ पाडवी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मागचा आठवडा निश्चितच चांगला राहिला होता जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमचा। आई महामाई देवी चषकामध्ये 3 नंबरचं पारितोषिक त्यांनी देखील पटकावलं मागच्या हप्त्यामध्ये कुपरीपाडा या ठिकाणी, परंतु आज त्याच उद्देशानं बिरसा मुंडा ट्रॉफी खेळण्यासाठी देखील आज उतरलेत आणि सकाळच्या सत्रापासून आल्यानंतर मात्र आज संध्याकाळच्या सत्रापर्यंत चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळतोय। मागचा सामना देखील अतिशय जबरदस्त त्यांनी जिंकला, परंतु आज या ठिकाणी हा दुसरा मॅच देखील जिंकला जाईल का त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतो। यावेळेस NCC स्पोर्ट नायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस संकेत दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय। हो यावेळेस आपण पाहिलं तर रनआउटची संधी होती, परंतु संधी गमावली असं म्हणायला काही हरकत नाहीये। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर संकेत तळेकरनं काय जबरदस्त बॉलिंग केली होती, अक्षरशः 4 विकेट त्याने मिळवले होते। कदाचित 5वी विकेट मिळवले असते तर स्वराज्य स्पोर्टचे प्रोप्रायटर अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट देखील त्यांना लागू झाले असते। यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला, परंतु उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते। पकडला जाईल की काय झेल, परंतु असं वाटलं होतं काही क्षणा अगोदर हा झेल मात्र पकडला जाईल, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र झेल हातातून निसटला आणि
जीवनदान मिळालं गेलंय सायनाथ पाडवी या खेळाडूला, परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. सूरज भादाले. धन्यवाद. डीजे म्हटलं जातं ना, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि ज्याला संधी मिळते तो नशीबवान, आणि जो संधीचं सोनं करतो तोच खरा विजेता ठरतो. या ठिकाणी संधी मिळाले साईनाथ पाडवीला, मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का? नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर विश्वनाथ भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ भोईरनं देखील चांगला खेळ केला होता आई महामाई देवी चषकामध्ये खोपरे पडायच्या त्या मैदानावरती, परंतु यावेळेस आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये डाऊन होत असताना सायनाथ पाडवी देखील होतोय आउट. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये सायनाथ पाडवे हा फलंदाज मात्र बाद झालाय, परंतु म्हटलं जातं ना, आयुष्यात खूप हसणारे साप. हॅलो हॅलो. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. हो 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 हो, लेग बिफोरच्या अपील केली गेले, परंतु ना मुन्ना ना, पण चांगल्या जागेवरती स्थिर होते. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर घारी सारखी नजर त्यांची आहे, तेज एकदम. पिचिंग मात्र थोडीशी इनसाइड होती आणि तीच पंचाने या ठिकाणी दर्शवलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. षटकातील पुढचा बॉल. संकेत यावेळेस रनअप मध्ये थोडासा चुकलाय. म्हटलं जातं ना, आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील, परंतु त्यांना पुंगी वाजून नाचवण्याचे सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवायला हवं, आणि ते सामर्थ्य आहे या ठिकाणी फलंदाज रामकडे. तर निश्चितच चांगला खेळ त्याच्याकडनं देखील पाहायला मिळेल का? यावेळेस आपण पाहायला बॅकफुटला गेले, जागा बनवले, चेंडूला ढकलल्या डीप एक्स्ट्रा कव्हर, बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय हा चौकार. 4 रन. काय जबरदस्त हा बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चेंडूला निश्चितच ढकललं होतं, एक्स्ट्रा कव्हर ऑन लाईनच्या बाहेर. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता स्लिप पॉइंटच्या दिशेने, मात्र चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव मात्र ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21-21 आकड्यावरती. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं षटक देखील संपन्न झालंय 10.50च्या सरासरीनं. सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम कडनं. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये अजून सुद्धा बघूया किती धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी उभा केला जाईल, आणि त्या मग डोंगरावरती चढता येईल का एनसीसी नायगाव टीमला, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिश हाडल मात्र तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला देखील चांगलं काम करावं लागेल. यावेळेस आपण पाहिला तर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. काम असं करा की नाव होऊन जाईल, आणि नाव असं करा की लगेच काम होऊन जाईल. मात्र ती जिद्द ती चिकाटी आहे या ठिकाणी बॅटर रामकडे.
पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर अतिश हाडलचा मात्र डॉट आलाय. यावेळेस हा दुसरा बॉल लिडिंग एज, परंतु मिळेल एक फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 22च्या घरामध्ये 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज झालाय अतिश षटकातील पुढचा बॉल टाकण्याकरता. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंचांनी त्याच्या ठिकाणी दर्शवलं. हा चेंडू मात्र अतिश हडलला पुन्हा टाकावा लागेल. म्हटलं जाताना जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वास आहे बॅटर विश्वनाथ भोईरकडे. यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडू जाईल का आउट ऑफ द पार्क, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर संकेतचं मात्र जजमेंट चुकलं. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला आतमध्ये त्याने ढकललंय. झेल कदाचित व्हायला हवा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र झेल सुटल्यानंतर थोडासा खेळ देखील बदललाय. धावून धावा पूर्ण केल्या आहेत, त्या म्हणजेच तीन की एक तीन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 26 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 2 विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय अतिश हाडलचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 आणि आता मात्र शेवटचा बॉल देखील आपण पाहिला तर वाईट येतोय. सॉरी 4 चेंडू टाकून झालेत. अगोदर देखील एक वाईट बॉल टाकला होता, म्हणजे अजून 2 बॉल शिल्लक असतील. या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. पुन्हा एकदा संकेत तलेकर चेंडूच्या खाली, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर झेल मात्र त्याने पकडलाय. समाप्त होतोय. राम भावरचा देखील खेळ आउट. धन्यवाद. तुम्हाला देखील डीजे वाजवण्याची संधी आम्ही जरूर देऊ, परंतु या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये झालेले विजयी संघ पानखंडा स्फोट, पानखंडा बी, त्याच्यानंतर खोलांड्याचा वंडरबॉय सूरज माली फ्रॉम टीम जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. चला आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत या इनिंग नंतर. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र येतोय डॉट. धावसंख्या 28. येस 29 धावा झालेत आणि 30 धावांचं लक्ष असणार आहे. चला आपल्याकडे ड्रॉ रेडी आहे. तर जयमल्ला स्पोर्ट्स कोलांडे टीमचे कॅप्टन आलेत का?
जय मला स्पोर्ट्स कोलांडी टीम ड्रॉ रेडी आहेत आमच्याकडे. दोन कर्णधार या. चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण लक्ष ठेवा फक्त. आणि ड्रॉ काढण्यासाठी सूरजजी साळुंके आपण या. फक्त एक ड्रॉ उचला. इथे आपण 3 ड्रॉ आहेत आणि 3 ड्रॉ पैकी एक ड्रॉ उचला. हा ती माझ्या हातात द्या. 2 उचला आता तुम्ही. बाय आहे ती माझ्या हातात काढलेली आहे. पाहूया आता मॅच कोणाची असेल. पानखंड स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहणार आहोत विजेता टीम म्हणजेच बाय मी इथे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीमला नक्कीच आपण मंचावर विराज मानवा. बेस्ट ऑफ लक जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम. सूरज माली वा हा चेहऱ्यावर काय खुशी आली सूरज माली यांच्या. कुठे दिसत नाही पण आज विजय भाई तुम्हाला भरपूर सपोर्ट करताय जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम. बॅट्समन संकेत टीम लगेच पाठवा. खेळाडू कक्ष आहे तुम्हाला. खेळाडू कक्षामध्ये बसा. खेळाडू कक्ष आहे इकडे. ये चलो खिलाड़ियों के लिए बैठने के लिए जगह खाली कर दो. खुर्ची सामने सामने. संकेत तुम्ही इकडे या. संकेत तुमची टीम घेऊन तिकडे या. खेळाडू कक्ष तिकडे आहे. और जो बैठे लोग हैं ना वहाँ पे खुर्ची खाली करो. चलो खिलाड़ियों के लिए बैठने के लिए जगह दो. चला मॅच लावते सुरुवात. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रति षटकामागे निश्चित आपण पाहिलं तर सरासरी आहे ती म्हणजेच 10 धावांची. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिला तर पंकज कांदलचा हा डॉट बॉल येतोय. हॅलो राऊंड द विकेट हा दुसरा बॉल. यावेळेस हलक्या हाताने या ठिकाणी लेटकटचा फटका या ठिकाणी खेळलाय. चेंडू आपण पाहिला तर गली रिझनच्या दिशेने रवाना झाला होता. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये निश्चितच या ठिकाणी येताना आपण पाहिली आणि सिंगलला मात्र श्री गणेश झालाय. धाव फलकावरती एक धाव आपल्याला जरूर होताना पाहायला मिळते. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी आहे. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑन साइडला कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. पकडतो शेल आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर प्रफुल्ल नाईक चा मात्र समाप्त झालाय खेळ. धन्यवाद. मास्टर माइंड मात्र नक्कीच एक सुंदर गाणी या ठिकाणी ऐकायला मिळालं. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पंकज कांदलचा बोलबाला खूप चांगला पाहायला मिळतो बॉलिंग अटॅक मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण हा चेंडू पाहिला तर चांगला होता.
परंतु बॅटची हलकीशी लिडिंग एज देखील लागली होती, परंतु कुठल्या प्रकारचा जोखीम घ्यायचा नव्हता फलंदाज संकेतला. म्हटलं जातं ना, डर से बडा कोई व्हायरस नाही और हिम्मत से बडा कोई वॅक्सिन नाही. आणि या ठिकाणी मित्र म्हणेन हिम्मत करावी लागेल. मात्र यावेळेस आपण पाहिला सुंदर फटका होता फ्लिप्सचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त धावा मिळतील त्या म्हणजेच एक की मग सर 2. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 2 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. पंच किती धावा? 1 धाव ना. हमारे पंच दांडेकर है ना, ये कभी झुकने वाले नहीं है, झुकाने वाले से, क्योंकि नाम में है दांडेकर, खड़े के खड़े रहते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2. चेंडू फेकून झालेत 5. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हो पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, एकदा वेगाने पूर्ण केली या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला तर घेतला गेला आणि 2 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झालेत. आता मात्र 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 ची गरज असणार आहे. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 4. आता मात्र माग जे काही घडले ते मात्र विसरावं लागेल. आता मात्र मनामध्ये एकच घ्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 13च्या सरासरीनं 26 धावा तुम्हाला देखील बनवायचे आहेत. बॅटर आपण पाहिला तर विजय काले अँड संकेत तलेकर, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. राम भावर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडेल की काय झेल? यस पकडलाय आणि समाप्त झाला विजयचा देखील खेळ. आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय काले नावाचा फलंदाज मात्र बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नितीन वाघात हा इन होतोय. यावेळेस निश्चितच मित्र म्हणेन थोडीशी अडचणीमध्ये सापडली टीम एनसीसी स्पोर्ट नायगाव. आता मात्र आयुष्य मगरीसारखं जगायचं असेल तर परफेक्ट झडप मात्र मारावी लागेल. त्यांच्याकडे 11 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 26. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर नो, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर संकेत तलेकरची विकेट खूप महत्वाची आहे. सामना जिंकायचा असेल जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमला तर संकेतला मात्र लवकरात लवकर बाद करावा लागेल. संकेत टिकला तर मग खेळ खल्लास. परंतु गोलंदाजी देखील खूप चांगले होते या ठिकाणी. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टिचच्या बाहेर डिलिव्हरी केलाय. ओव्हनच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 6.
चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10 आणि 10 मध्ये 24 ची गरज. सॉरी, यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा वाईट बॉल. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील थोडासा डाऊटफुल आहे. बघूया पंच आमच्याकडे बोलतायत. या सिटीचा हा वाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या कड्यावरती. आता मात्र धावसंख्या हळूहळू मात्र पुढे सरकत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. लक्ष जे आहे ते मात्र थोडस क्लोज येताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत दुसऱ्या ओव्हर मधील 3 म्हणजेच 9 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 21. हो 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 हो, यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीने हा चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल केला होता गोलंदाज रामनं. राम एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे. त्याला माहिती आहे कुठल्या बॅटरला कशा पद्धतीनं बॉल टाकायचा. हा सर्व अभ्यास त्याने मात्र देखील केलाय या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा हाताळला होता. शॉर्ट मिडॉनला मात्र झेल पकडला गेला आणि समाप्त झालाय. नितीनचा देखील खेळ आउट. धन्यवाद. अडीच धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायचे मॅच जिंकण्यासाठी धावा 21-21. काय जबरदस्त खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं ना तर अतिशय चांगलं टाकलं गेलं पंकजच्या माध्यमातून, परंतु हे षटक देखील चांगलं पाहायला मिळते रामच्या माध्यमातून. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर वाईट चेंडू जरूर हाताळलेत परंतु कमी धावसंख्येवरती रोखलं गेलंय. समोरच्या दिशेनं चांगला फटका आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता आणि हा येतोय गेम चेंजर फटका, षटकार. धन्यवाद. 6 बॉल 15 ची गरज. 6 चेंडू 15 धावा अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी हवेत. म्हटलं जातं ना बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचाराचे रोल टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो निघत नाहीयेत. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर भविष्याचा सुंदर फोटो काढायचा असेल तर प्रयत्न नावाचे चांगले बटन मात्र या ठिकाणी जरूर दाबावं लागेल. बॅटर आपण पाहिला ऑन स्ट्राइक वरती तर संकेत तलेगर आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो. आता मात्र त्याला देखील आपला आत्मविश्वास मात्र
वाढवावा लागेल, जबाबदारी जी आहे ती मात्र स्वीकारावी लागेल. या मॅच मध्ये 6 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे आणि ह्या 15 धावा रोखण्याकरता जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम कडनं गोलंदाज झाला दीपक. राऊंड द विकेट ना पहिला बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय संकेत तलेकर नावाच्या खेळाडूचा खेळ. आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बॅक टू बॅक 3 षटकार या ठिकाणी येत आहेत. तर अशोकजी भीमराय अनंत महाले यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल आणि मैदानाच्या बाहेर जर कोणत्या प्रेक्षकाने झेल पकडला तर त्यांच्याकरता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज अशोक भीमरा अँड अनंत महाले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. कुठल्याही प्रकारची हॅट्रिक पूर्ण केली तरी सुद्धा मात्र ते पारितोषिक दिलं जाईल, की मग चौकारांची हॅट्रिक असो मग विकेटची हॅट्रिक असो. आणि हे पारितोषिक अगदी फायनल मॅच पर्यंत आहे. जोपर्यंत हा बिरसा मुंडा चषक मात्र संपन्न होत नाहीये तोपर्यंत हे पारितोषिक मात्र दिलं जाईल. त्याचनंतर बिरसा मुंडा स्पोर्ट टीम कडनं देखील विकेटची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक की मग षटकारांची हॅट्रिक जरी पूर्ण केली तरी सुद्धा मात्र क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या माध्यमातून देखील 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे प्रत्येक हॅट्रिक साठी 800 रुपयाचा कॅश प्राइज जरूर मिळेल. बघा आमची A1 जोडी पाहिली तर अशोकजी भीमरा असतील आणि त्यानंतर अनंतजी महाले असतील यांच्या माध्यमातून देखील हॅट्रिक साठी 500चा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. त्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जयेश, मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज जरूर मिळवा. हे कॅश प्राइज मात्र अशोक भीमरा अँड अनंतजी महाले यांच्या माध्यमातून मात्र लागू केलंय. अगदी हे पारितोषिक आपण पाहिलं तर अनलिमिटेड आहे. यावेळेस चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 5 आणि 5 मध्ये मॅच जिंकण्यासाठी 15ची गरज. पहिल्या बॉल मध्ये डब्ल्यू प्राप्त केलाय दीपकनं. यावेळेस आपण पाहिलं तर ब्लॉकर मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुधीरला मात्र यावेळेस स्ट्राईक मिळाले, परंतु सुधीरला देखील कमी समजून चालणार नाहीये. सुधीर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये इन झालाय त्याला स्ट्राईक मिळाले आणि षटकारानं त्याने देखील स्वागत केलं होतं आपल्या खेळीचं. परंतु यावेळेस त्याच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये त्याला देखील बनवायचे आहेत 14 धावा. अभी नाही तो कभी नाही. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. 2 धावा मात्र या ठिकाणी येत आहेत. आता मात्र 3-12 7-12चा देखील उल्लेख आम्ही करणार आहोत, परंतु सध्या तरी 3 मध्ये 12ची गरज. तीन चेंडू 13 ना 12. यावेळेस फुल टॉट डिलिव्हरी सिन केलंय चेंडूला. लाल लाल मिरची हिरवा हिरवा देठ चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट षटकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली या षटकाराच्या सायनं ती म्हणजे 24. आता मात्र 2 बॉल जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 6. हॅलो 2 चेंडू. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? परंतु हो 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 या ठिकाणी घडलंय काय तर या ठिकाणी झेल मात्र सोडलाय. हा झेल सोडलाय की मग मॅच सोडलाय.
हा डेफिनेटली आपण पाहिलं मॅच रंगतदार पाहायला मिळते. आपण पाहिले DBN जर या चॅनलचा उल्लेख करायचा झाला तर मग या DBN चॅनलचे ओनर प्रवीणजी पाटील आणि धनंजयजी मागेला आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आज मात्र त्यांना थेट लांबचा प्रवास गाठावा लागला. त्याचं कारण आपण बघितलं की काही अशा नक्कीच काही विकृत हुद्दे आहेत आणि त्यामुळे नक्कीच त्यांना थोडासा दिलगिरी व्यक्त करणार आम्ही सुद्धा आणि त्यांना यावं लागलं कारण की जाऊया एक आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 4. 1-4. फटका सुंदर आहे ऑन साइडला फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी पकडला जातोय झेल आणि समाप्त झाला सुधीरचा देखील खेळ आणि हा खेळ देखील खल्लास. मॅच जिंकलाय तो म्हणजेच वाघोबा जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं. परंतु काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दर वर्षाची वर्षाला आई जाऊ दे